हाय हॅलो नमस्ते सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. सकाळची सगळी कामं आवरून आता मी दुपारचा स्वयंपाक करायला घेतलेला आहे. छान अशी भाकरी आणि भाजी करणार आहे. भाजी कुठली करणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला पुढं दाखवेनच. आता छान मस्त इथे भाकरी तयार करून घेते. टोटल मला 3 भाकरी तयार करायची आहेत. त्याच्यामुळे मी इथं सुरुवातीलाच छोटे छोटे असे 3 गोळे करून घेतलेले आहेत आणि मी भाकरी आज करणार आहे. तुम्हाला भाकरी आवडते का हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. ज्वारीची भाकरी आहे तर तुम्हाला ज्वारीची भाकरी आवडते, बाजरीची भाकरी आवडते का नाचणीची भाकरी आवडते हेही मला कमेंट करून सांगा. भाकरी ही खावी, स्पेशली ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी खावी भाकरी. त्याच्यामुळे आपल्याला डायजेस्ट चांगलं होतं जे आपण खातो. चपाती ही पचायला जड असते आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये ग्लुटेन असतं जे आपल्या तब्येतीला चांगलं नसतं. तर भाकरी खावी. तर मी भाकरी खाते. जी मी भाजी करणार आहे त्यासाठी इथे मसाला घेतलेला आहे. अर्धी वाटी दाण्याचं कूट आहे, शेंगदाण्याचं अर्धी वाटी खोबरं, लसूण, लाल मिरचीची पावडर आहे म्हणजे मसाला आणि मीठ आहे चवीनुसार. इथं मी मीठ घेतलेलं आहे. तर इथं मी हे सगळं मिक्सरमधून करून घेणार आहे. बघा इथं किती सुंदर भाकरी भाजली गेलेली आहे आणि हे सगळं आता मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. मिक्सरमधून वाटून घेत असताना त्यामध्ये पाणी घालणार नाही आहे आपण. हे पाणी न घालता आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. इथं मी आता वांग्याची भाजी करणार आहे. त्यासाठी मी 3 छोटी छोटी वांगी होती ती ह्या पद्धतीने चिरून घेतलेली आहे. चिरून घेतानाचा व्हिडिओ मी रेकॉर्ड करायचा थोडा विसरला तर समजून घ्या थोडंसं. तर इथं मी काय केलेलं आहे, वांगी 3 आहेत ती चिरून पाण्यामध्ये घातलेली आहे. त्या पाण्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे. आता एका कढईमध्ये आपण थोडंसं तेल गरम करणार आहोत. थोडं म्हणजे अगदी थोडंसं 1 ते 1.5 चमचा तेल आहे. त्यामध्ये मोहरी तडतडली की आपण एक कांदा चिरून इथं घातलेला आहे. हा कांदा छान तांबूस होईपर्यंत किंवा थोडासा गुलाबीसर म्हणजे थोडासा त्याच्यातला कच्चटपणा हा निघून गेला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही थोडासा तो भाजून घ्या. आणि भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये हे मी जे आपण वाटण तयार केलेलं आहे ते वाटण हे इथे मी घालणार आहे. आणि थोडंसं वाटण मला वाटतं ह्याच्यातलं मी थोडंसं शिल्लक ठेवते वाटण आणि त्याचं काय करणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगते. हे आता छान असं आपण मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून हे शिजवून घ्यायचं आहे. छान एकजीव होईपर्यंत छान असं हे शिजवून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घालूया आणि त्याच्यामध्ये हळद घातलेली आहे मी आणि हे छान शिजवून घेऊया. वाटण, कांदा आणि कोथिंबीर हे असं छान भाजून घेतलं ना ह्याची चव आहे ना भाजीमध्ये अप्रतिम अशी उतरते. थोडासा मसाला मला कोरडा व्हायला लागला असं वाटला म्हणून मी थोडंसं अगदी 2 चमचे पाणी घातलं आणि हे सगळं शिजवून घेऊया आपण. हे जे वाटण आहे ना हे अगदी कमीत कमी मसाला मी वापरलेला आहे भाजीला. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं आहे, जळजळ होणार नाही. आता उन्हाळ्यामध्ये फार मसालेदार पदार्थ हे खाऊ नयेत आणि अगदी छोटासा गोळा मी इथं परत थोडासा मसाल्याचं जे वाटण तयार केलं होतं ते घातलेलं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ही वांगी मी जी चिरून घेतलेली आहे ती इथं मी वापरते आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे. तुम्हाला जेवढा थिकनेस पाहिजे तेवढं तुम्ही पाणी घाला. मी अगदी अर्ध्या पण ग्लासाला कमी एवढं पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यात थोडीशी कोथिंबीर आपण घालतो आहे. कोथिंबीर घातल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आणि हे एक झाकण ठेवून एक ताटली ठेवलेली आहे छान शिजवून घ्यायचं आहे. आता इथं पाहू शकताय तुम्ही थोडंसं शिजलेलं आहे. परत एकदा झाकण ठेवून हे मी शिजवून घेते. इथं आता जे थोडंसं वाटण जे शिल्लक राहिलं होतं त्या वाटणाचं आता काय करायचं तर त्यामध्ये मी एक 2-3 चमचे दही घालते. बघा किती छान घट्टसर असं दही लागलेलं आहे. याचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनेलवरती चेक करा. थोडीशी कोथिंबीर घालून हे सगळं जे वाटणामध्ये जे दही घालून हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि ह्याची एक छान अशी चटणी तयार होते. तुम्हाला आवडते का या पद्धतीची चटणी? मला फार आवडतं. वांग्याच्या भाजीसाठी जो मसाला केलेला असतो त्या मसाल्यामध्ये थोडंसं दही घालून खाण्यासाठी. कारण आम्ही कोणताही मसाला वापरत नाही. जो आम्ही घरामध्ये केलेला असतो ना जो मसाला म्हणजे कांदा लसूण मसाला नाही, आम्ही मसाल्यामध्ये कांदा लसूण वापरत नाही. तर जो मसाला आम्ही भाजीसाठी वगैरे केलेला असतो ना तो त्याच मसाल्याचा इथं आम्ही वापर करतो
आणि बघितलं तर थोडंसं वांगं शिजलेलं आहे आणि यामध्ये मला थोडासा लालपणा कमी वाटतो भाजीला, म्हणून मी अगदी अर्धा चमचा तिखट घातलेला आहे. आम्ही तिखट म्हणतो, तुम्ही मसाला तिखट म्हणत असाल, आम्ही इथं याला साधं तिखट म्हणतो, जे आम्ही घरी भाजीसाठी वर्षभर साठवणीसाठी केलेलं असते ते. तर बघा, भाकरी, वांग्याची भाजी आणि मसालाचं जे तिखट आहे ते किती छान इथं दिसते. आता हे मी खाणार आहे. तुम्हालाही खायचं असेल तर नक्की करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.